नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघं छान गप्पा करत असतात. ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्हाला माझ्या मनातील कळतं, मला तुमच्या मनातील कळतं, म्हणून आपल्यामध्ये काय आहे तर प्रेमाचं कनेक्शन. दोघेही तर खूप खुश होऊन हसत असतात. त्यानंतर आता रमाकांत आणि घरातील सगळेजण एकत्र आहेत आणि तेवढ्यात अर्णवच्या मोबाईलवर एक कॉल आलेला असतो. तेव्हा अर्णव तो कॉल उचलतो आणि मी अर्णव राजशिर्के बोलतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ज्या माणसाने ईश्वरी राजशिर्के यांच्यावर हल्ला केला होता त्यातील एक माणूस पकडला गेलेला आहे. तेव्हा आता अर्णव फोन ठेवल्यानंतर ईश्वरीला हे सर्व सांगतो की तुझ्यावर अटॅक करणारा जो काही हल्लेखोर होता तर तो पकडला गेलेला आहे. आणि तेवढ्यात मात्र आता वल्लरी तेथेच असते. ईश्वरी म्हणते की काय बोलतात, तर वल्लरी आता हे सर्व ऐकते तर वल्लरीला फार मोठा धक्का बसतो. त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. तर ईश्वरी म्हणते की ठीक आहे. तेव्हा आता वल्लरी रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर तिला टेन्शन येते, कारण जी माणसं पकडली गेलेली आहे तर ती उदयकांतचं नाव घेईल आणि उदयकांत मात्र माझं नाव घेईल. त्यामुळे असं होऊन मला नाही चालणार. त्यामुळे कितीही काही झालं तरी आता मला उदयकांतचा काटा काढावाच लागेल. म्हणून ईश्वरीला आता घाबरवण्यासाठी मात्र आता ह्या वल्लरीने एक प्लॅन केलेला असतो आणि ती आता पोलीस स्टेशनला जाऊ नये यासाठी मात्र तिने आता वित्सव आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या बेडच्या जवळ अगदी विस्तू ठेवलेला असतो. आणि ती मात्र आता जेव्हा रात्री अर्णव आणि ईश्वरी झोपलेले आहे तर त्यांच्या रूममध्ये दरवाजा उघडून येते आणि काही ना काही कारणाने मात्र ती ईश्वरीला घाबरवते. परंतु ईश्वरी जेव्हा डोळे उघडते तेव्हा जोरात किंचाळते की आई ग, आणि त्या आवाजाने मात्र ईश्वरी उठते आणि खाली पाय ठेवते तर ईश्वरीच्या पायाला चटका बसलेला असतो. तेव्हा अर्णवला जाग येते. अर्णव हे सर्व काही बघतो तर त्याला धक्काच बसलेला असतो. ईश्वरीच्या पायाला अचानक कसं भाजलं असेल. त्यामुळे मात्र आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.